केंद्र प्रमुख भरती परीक्षा होऊन आता काही आठवडे झाले आहेत आणि हजारो शिक्षकांच्या आशा, त्यांची मेहनत सगळं काही आता निकालाच्या प्रतीक्षेत आहे. हो, 4 फेब्रुवारीला परीक्षा झाल्यापासून उमेदवारांच्या मनात एकच गोंधळ आहे. अगदी. निकाल कधी लागणार, नॉर्मलायझेशन कसा होणार आणि सगळ्यात मोठा प्रश्न ज्याची सगळीकडे चर्चा आहे तो म्हणजे टीईटीचा. बरोबर, शिक्षक पात्रता परीक्षेचा म्हणजे टीईटीचा या भरतीवर काही परिणाम होणार का, ह्याच प्रश्नांचा खोलात जाऊन विचार करण्यासाठी आपल्याकडे आज काही महत्त्वाचे स्रोत आहेत. एक व्हिडिओ स्क्रिप्ट आहे, काही शासकीय परिपत्रकं आहेत, मूळ अधिसूचना आहे आणि ते शिक्षण विभागाचं पत्र ज्याने सगळा गोंधळ निर्माण केला. हो तेच. तर आज आपण या सगळ्या कागदपत्रांच्या कोड्यातून नेमका अर्थ काय निघतो हे पाहणार आहोत. आणि हा विषय खरंच खूप महत्वाचा आहे, कारण इथे एका बाजूला आहे शासनाचा एक चांगला हेतू म्हणजे शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा, आणि दुसऱ्या बाजूला आहेत हजारो उमेदवार ज्यांनी एका वेगळ्या नियमावर विश्वास ठेवून ही परीक्षा दिली आहे. त्यामुळे हा फक्त नियमांचा गोंधळ नाहीये. नाही, हा एक मोठा संघर्ष आहे. अगदी. दिलेलं वचन विरुद्ध भविष्यातील प्रगती असा हा संघर्ष आहे. आणि यात सरकार कसा तोडगा काढतं हे पाहणं महत्वाचं ठरेल. वचन विरुद्ध प्रगती हे खूपच अचूक वर्णन आहे. चला तर मग या संघर्षाची मुळं कुठे आहेत तिथूनच सुरुवात करूया. म्हणजे मूळ जाहिरात आणि अधिसूचनेपासून. हो, महाराष्ट्र राज्य परिषदेने म्हणजेच MSCEने केंद्रप्रमुख पदासाठी नेमक्या कोणत्या अटी ठेवल्या होत्या? त्या टीईटीबद्दल काही होतं का? साधा उल्लेख सुद्धा नाही. आणि गंमत म्हणजे इथेच या सगळ्या चर्चेचं मूळ आहे. अधिसूचनेनुसार 2च अगदी स्पष्ट अटी होत्या. कोणत्या 2? पहिली, उमेदवार हा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणजे प्राथमिक शिक्षक असावा. आणि दुसरी, त्याची किमान 6 वर्षांची अखंडित सेवा पूर्ण झालेली असावी. फक्त 2? हो, या 2 अटींशिवाय तिसरी कोणतीही मोठी अट नव्हती. आणि टीएटी उत्तीर्ण असण्याची अट तर अजिबातच नव्हती. साधा उल्लेखही नाही. अच्छा, म्हणजे नियम अगदी सरळ आणि स्पष्ट होते. मग हा गोंधळ सुरू झालाच कसा? मला वाटतं प्रशासकीय प्रक्रियेत असं काहीतरी फाईन प्रिंट असतं ना? बरोबर. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. एखादं असं कलम जे नंतर वापरता येऊ शकतं. अगदी तेच. वरवर पाहता सगळं सरळ दिसत असलं तरी अधिसूचनेत एक कलम आहे, आणि तेच या संपूर्ण चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अच्छा. हे एक असं कलम आहे जे प्रशासन अनेकदा भविष्यातील बदलांसाठी एक सेफ्टी नेट म्हणून वापरतं. त्यात स्पष्ट लिहिलंय काय? की वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय, मान्य न्यायालयाचे आदेश आणि शासन धोरणानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो. 1 मिनिट थांबा. म्हणजे याचा अर्थ तर असा झाला की आम्ही नियम कधीही बदलू शकतो असं ते अधिकृतपणे सांगतायत, नाही का? हो, एक प्रकारे तसंच आहे. पण मग ज्या उमेदवारांनी जुन्या नियमांवर विश्वास ठेवून अर्ज केला, अभ्यास केला, परीक्षा दिली, त्यांचं काय? म्हणजे प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हे कलम वापरणं कितपत योग्य आहे? आणि हाच तर खरा कायदेशीर आणि नैतिक पेच आहे. याला आपण नैसर्गिक न्यायाचं तत्व म्हणतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही खेळाचे नियम खेळ सुरू झाल्यावर बदलू शकत नाही. ज्या नियमांवर खेळाडू मैदानात उतरला त्याच नियमांवर निकाल लागला पाहिजे. बरोबर. हे तत्व इथे तंतोतंत लागू होतं. परीक्षा झाल्यावर जेव्हा हजारो उमेदवारांनी आपला वेळ, पैसा, मेहनत सगळं खर्च केलंय, तेव्हा अचानक हे कलम लागू करणं हे कायदेशीरदृष्ट्या टिकणारं नाही. यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड अनिश्चितता निर्माण होईल. आणि न्यायालयाच्या हस्तक्षेपाला एक प्रकारे आमंत्रणच मिळेल. ठीक आहे. म्हणजे जाहिरातीत टीईटीचा उल्लेख नव्हता, पण एक संदिग्ध कलम होतं. पण हा सगळा गोंधळ खऱ्या अर्थाने पेटला तो शिक्षण विभागाच्या एका पत्रामुळे, बरोबर? हो, ते पत्र या कथेतील एक मोठा ट्विस्ट आहे. त्या पत्रात असं नेमकं काय होतं की सगळ्यांचीच धाकधूक वाढली? त्या पत्रामुळेच ही चर्चा घराघरात आणि प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर पोहोचली. त्या पत्रात असं म्हटलेलं की शिक्षक संवर्गातील पदोन्नतीसाठी टेट परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अच्छा. आणि हा एकच मुद्दा उचलून धरला गेला. सगळ्यांना वाटलं की हे केंद्रप्रमुख भरतीलाही लागू होणार. साहजिकच आहे, कारण केंद्रप्रमुख हे पद सुद्धा एक प्रकारे पदोन्नतीसारखंच मानलं जातं. उमेदवारांना भीती वाटणं स्वाभाविक आहे. हो, पण मला एक प्रश्न पडलाय. जाहिरातीत टेट नाही आणि नंतर शिक्षण विभागाचं पत्र म्हणतं की पदोन्नतीसाठी टेट हवं. हे 2 वेगळे मुद्दे आहेत की एकाच प्रक्रियेबद्दल बोलतायत? इथेच नेमका गोंधळ आहे का? तुम्ही अगदी बरोबर ओळखलं. गोंधळ इथेच आहे. पण गंमत म्हणजे त्या पत्रातच या गोंधळावर एक उत्तरही दडलेलं आहे. हो का? हो, पण त्याकडे अनेक जण दुर्लक्ष करत आहेत. त्याच पत्रात पुढे असंही स्पष्ट म्हटलं आहे की ज्या भरती प्रक्रिया आधीच सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये न्यायालयीन निर्णय आणि शासन धोरणाचा विचार केला जाईल. अच्छा.
म्हणजे हे खूपच महत्वाचं आहे. याचा अर्थ सरकारला किंवा शिक्षण विभागालाही या कायदेशीर पेचाची पूर्ण जाणीव आहे. नक्कीच. ते एकाच वेळी दोन गोष्टी साधण्याचा प्रयत्न करत आहेत का? म्हणजे भविष्यासाठी टेटचं धरण स्पष्ट करायचं आणि दुसरीकडे सध्याच्या भरतीला त्यातून एक पळवाट द्यायची. अगदीच तसं. ही एक क्लासिक प्रशासकीय रणनीती आहे. आधीच सुरू झालेल्या प्रक्रिया हा उल्लेख करून त्यांनी सध्याच्या भरतीला थेट नवीन नियमातून वगळलेलं नाहीये. पण त्याबाबतचा निर्णय स्वतंत्रपणे आणि नंतर घेतला जाईल असे संकेत दिले आहेत. म्हणजे त्या पत्राने थेट निर्णय दिलेला नाही, तर हा विषय बाजूला ठेवला आहे. ते एका कायदेशीर टाईटरोपवर चालत आहेत असं म्हणता येईल. बरोबर. नवीन धोरणही आणायचं आहे आणि जुन्या प्रक्रियेला धक्काही लावायचा नाहीये. ठीक आहे. हे सगळे कायदेशीर डावपेच बाजूला ठेवूया. आता थेट त्या मुद्द्यावर येऊया जो प्रत्येक उमेदवाराला अस्वस्थ करतोय. या सगळ्याचा अंतिम अर्थ काय? म्हणजे टेट नसलेल्या उमेदवारांचं काय होणार हा प्रश्न. हो, ज्यांच्याकडे टेट नाही त्यांचं गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर त्यांना थेट अपात्र ठरवलं जाईल का? त्यांची मेहनत वाया जाणार का? आजच्या स्थितीत आणि आपल्याकडे असलेल्या सर्व माहितीचा विचार करता असं होण्याची शक्यता खूपच कमी आहे. खरंच? हो. उमेदवारांना थेट गुणवत्ता यादीतून वगळणं प्रशासनासाठी जवळपास अशक्य आहे आणि याचे 3 ठोस कारणं आहेत. कोणती 3 कारणं आहेत? पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं, भरतीची जाहिरात. हा संपूर्ण प्रक्रियेचा कायदेशीर पाया आहे आणि त्यात टेटचा साधा उल्लेखही नव्हता. बरोबर. दुसरं कारण, उमेदवारांकडनं अर्ज स्वीकारताना टेटची अट नव्हती. त्यामुळे हजारो उमेदवार ज्यांच्याकडे टेट नाही त्यांनी कायदेशीररित्या अर्ज केले आणि ते परीक्षेला बसले. त्यांना नंतर तुम्ही अपात्र ठरू शकत नाही. अगदी बरोबर. आणि तिसरं कारण म्हणजे परीक्षा प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. आता फक्त निकाल आणि नियुक्ती बाकी आहे. या टप्प्यावर नियम बदलणं म्हणजे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचा सरळ भंग ठरेल. एक्झॅक्टली. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सरकार असं नाही म्हणू शकत की तुमची परीक्षा झाली, तुम्ही गुणवत्ता यादीत आलात, पण अरे एक नियम आम्ही सांगायला विसरलो होतो. नाही, असं काहीतरी म्हणणं कायद्याच्या कोर्टात अजिबात टिकणार नाही. म्हणजे ही एक अवघड वाटे सरकारसाठी. खूपच अवघड. त्यामुळे उमेदवारांनी या क्षणी घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही. हे ऐकून नक्कीच अनेक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असेल. ठीक आहे, म्हणजे उमेदवारांना थेट बाहेर काढलं जाणार नाही हे जवळपास निश्चित आहे. मग आता पुढे काय? हो, सरकारकडे कोणत्या पर्याय आहेत? हो, या माहितीमध्ये काही शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. त्या आपल्याला भविष्याचं चित्र स्पष्ट करू शकतील. हो, या 3 प्रमुख शक्यता दिसतात. पहिली शक्यता, जी सर्वात सरळ आहे. कोणती? गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि पदस्थापना सुद्धा मूळ जाहिरातीनुसारच पूर्ण केली जाईल. म्हणजे कोणताही बदल होणार नाही. हो, हा प्रशासनासाठी सर्वात सोपा आणि कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित मार्ग आहे. कोणताही वाद नाही, न्यायालयीन प्रकरणं नाहीत. ही झाली आदर्श परिस्थिती. पण दुसरी शक्यता काय आहे? दुसरी शक्यता थोडी गुंतागुंतीची आणि उमेदवारांसाठी धोकादायक ठरू शकते. अच्छा. ती म्हणजे निकाल जाहीर होईल, गुणवत्ता यादीही लागेल, पण प्रत्यक्ष नियुक्ती देण्यापूर्वी टीईटीबाबत काहीतरी नवीन अट किंवा नियम लागू केला जाईल. म्हणजे कसं? उदाहरणार्थ, असं सांगितलं जाईल की तुम्ही निवडले गेला आहात, पण नियुक्तीपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला टीईटी उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल. बापरे, ही तर सर्वात वाईट शक्यता वाटते, कारण यामुळे तर प्रचंड गोंधळ उडेल. हो ना. जे उमेदवार गुणवत्ता यादीत येऊनही केवळ टीईटी नसल्यामुळे बाहेर फेकले जातील, ते शांत बसतील का? अजिबात नाही. ही शक्यता म्हणजे कायदेशीर वादळांना निमंत्रण देण्यासारखं आहे. निवड झालेले उमेदवार सरळ न्यायालयात जातील. आणि त्यांचा युक्तिवाद खूपच प्रबळ असेल. अगदी. आम्ही निवड प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांतून गेलो, गुणवत्ता यादीत आलो आणि आता तुम्ही शेवटच्या क्षणी नवीन अट कशी लावू शकता हा प्रश्न विचारला जाईल. आणि यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियाच वर्षानुवर्ष रखडू शकते. हो, आणि प्रशासनाला याची पूर्ण कल्पना असणारच. नक्कीच. आणि तिसरी शक्यता कोणती, जी मला वाटतं सर्वात तर्कसंगत असायला हवी? तिसरी शक्यता ही धोरणात्मकदृष्ट्या सर्वात योग्य आणि व्यवहार्य वाटते. म्हणजे? ती म्हणजे या सध्याच्या भरती प्रक्रियेला कोणताही धक्का न लावता ती जुन्या नियमांनुसारच पूर्ण करायची. आणि त्याचवेळी भविष्यातील सर्व केंद्रप्रमुख भरतींसाठी टेट अनिवार्य असेल असं धोरण जाहीर करायचं. अच्छा, म्हणजे हा एक सुवर्ण मध्य झाला. हो. यावेळचं जाऊ द्या, पण पुढच्या वेळेपासून नियम पक्का असं काहीसं. बरोबर? अगदी बरोबर. ही तिसरी शक्यता सर्वांसाठी एक विन विन सिच्युएशन आहे. कशी? कारण यामुळे सध्याच्या उमेदवारांवर कोणताही अन्याय होत नाही, भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण होते आणि शासनाला आपलं नवीन सुधारित धोरण भविष्यात लागू करण्याची संधीही मिळते. या तिन्ही शक्यतांचा विचार केला तर तिसरी शक्यता स्वीकारली जाण्याची शक्यता जास्त वाटते. हो, दाट शक्यता आहे. या सगळ्या शक्यता आणि अनिश्चिततेच्या वातावरणात उमेदवारांनी नेमकं काय करावं? कारण त्यांच्यासाठी हा काळ खूपच म्हणजे मानसिक तणावाचा असणार आहे. नक्कीच.
निकालाची वाट पाहणे हेच मुळात अवघड असतं. त्यात या अशा चर्चा. हो, त्यामुळे अजूनच कठीण होत असेल. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा सल्ला म्हणजे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. बरोबर. सध्या सोशल मीडियावर, व्हॉट्सॲपवर अनेक अर्धवट माहितीचे मेसेज फिरत आहेत. त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. फक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद किंवा शिक्षण विभागाची अधिकृत वेबसाईट आणि परिपत्रकं यावरच लक्ष ठेवा. जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत संयम बाळगावा लागेल. दुसरा पर्याय नाही. आणि यात एक अतिशय व्यावहारिक सल्ला पण दिला आहे. तो म्हणजे ज्या उमेदवारांकडे टेट प्रमाणपत्र नाही त्यांनी काय करावं. हो, आणि तो सल्ला खूप महत्त्वाचा आहे. या माहितीनुसार ज्यांच्याकडे टेट नाही त्यांनी भविष्यातील सुरक्षेसाठी टेट उत्तीर्ण होण्याची तयारी सुरू करावी. अच्छा. कारण एक गोष्ट तर स्पष्ट आहे, या भरतीत जरी अट लागली नाही तरी भविष्यात ती 100% लागणार आहे. हो, हे खरंय. त्यामुळे तयारी करून स्वतःला अधिक पात्र बनवलेलं कधीही चांगलं. हा मुद्दा खरं तर फक्त या परीक्षेपुरता मर्यादित नाही. कोणत्याही करिअरमध्ये स्वतःला अपडेटेड आणि अधिक पात्र ठेवणं किती महत्त्वाचं आहे हेच यातून दिसतं. अगदी बरोबर. या प्रकारच्या घटना आपल्याला केवळ एका परीक्षेपुरता धडा देत नाहीत, तर त्या आपल्याला कोणत्याही व्यावसायिक क्षेत्रात धोरणात्मक बदलांशी कसं जुळवून घ्यायचं हे शिकवतात. म्हणजे केवळ एखाद्या जाहिरातीच्या नियमांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःला त्या क्षेत्रातील सर्वोच्च पात्रतेसाठी तयार करणं ही करिअरसाठी नेहमीच एक सुरक्षित आणि हुशारीची रणनीती असते. जसं की इथे टीईटी उत्तीर्ण करणे. हो, याने आपण केवळ एका भरतीसाठी नाही तर भविष्यातील सर्व संधींसाठी तयार राहतो. स्वतःला फ्युचर प्रूफ बनवण्यासारखं आहे. तर या संपूर्ण चर्चेचं सार असं की केंद्र प्रमुख भरतीमध्ये टीईटीबाबत अंतिम निर्णय अजूनही शासन स्तरावर प्रलंबित आहे. हो. शिक्षण विभागाच्या पत्राने भविष्याचे संकेत नक्कीच दिले आहेत, पण त्याचा परिणाम सध्याच्या प्रक्रियेवर होण्याची शक्यता खूप कमी आहे. बरोबर. त्यामुळे सध्याच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत माहितीची वाट पाहावी. आणि ही संपूर्ण चर्चा आपल्याला एका मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जाते. कोणता प्रश्न? की शासकीय भरती प्रक्रिया राबवताना गुणवत्तेचे नवीन निकष, जसे की इथे टेट लागू करण्याची गरज आणि दुसरीकडे जुन्या नियमानुसार प्रक्रियेत सहभागी झालेल्या हजारो उमेदवारांना दिलेला समान संधीचा हक्क. यात संतुलन कसं साधायचं? हो, हा प्रश्न केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नाही. हा प्रश्न संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आणि त्या यंत्रणेवर विश्वास ठेवणारे लाखो उमेदवार यांच्यातील विश्वासाच्या नात्याशी जोडलेला आहे. बरोबर. आणि हे संतुलन जितकं अचूक साधलं जाईल तितकीच कोणतीही भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि. आय होप मित्रांनो आपणास हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि आपल्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली असतील. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आपणास जर एखाद्या टॉपिकवर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यावर आपण नक्कीच एखादा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत धन्यवाद.